एकदम सुंदर आहे. किंग आली. जय श्रीराम. जय श्रीराम. खाने भाई अपन बैठे हैं, मतलब पेट भर के खाना खाया नहीं है, उपाशी तापाशी बैठे हैं. और ये रट्टा देखो कितना है, मेरे को पता नहीं था इतना रट्टा है, पर हे रट्टा है. डे 2 ची सुरुवात करूया गणपतीचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो कुर्लेकरने सांगितलेल्या ॲड्रेसवर. आधी मेडिकलवर जाणार अमोलच्या तिथून अमोलला सोडून त्याच्यानंतर आशूबरोबर मी तिकडं जाणार सांगवीमध्ये. तिथनं ते गिफ्ट कलेक्ट करणार आणि कुर्लेकर दुपारी येणार 2-2:30 म्हटला तो, म्हणजे येणार तो 12-12:30 वाजता, पण आम्ही निघणार 2-2:30 वाजता. मग ते गिफ्ट घेणार आणि पुन्हा मेडिकलला येऊन थांबणार आणि याच्या कायचं नाव कुर्लेकरच्या कॉलची वाट पाहणार. त्याचा कॉल आला की गाडी यायची, फ्लॅटवर लावायची, पायी इथं हायवेला आलं मस्तपणे लिफ्ट कुर्लेकर येणार, आपल्या पिकअप करणार, आपण आपल्या डेस्टिनेशनसाठी निघणार. नवीन काही नाही, आज नवीन तुम्हाला पुढं पाहायला भेटत. ओके, वाच पारा ओम बा नाही बेरी बाची. मेडिकल जवळ एक छानचं सोमेश्वर मंदिर आहे. आमचा फोन आला की रिटर्न फिरा आणि मंदिरात जाऊया. आता हा समोरही आहे. चांगल्या गोष्टीसाठी जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. आता चांगल्या गोष्टींसाठी पहिले बाप्पाचं दर्शन घेत्या, पण आधी आपण पप्पाचं दर्शन घेऊ. बाप्पा तर आपल्या बरोबरच. होई काय रे, हलकी जरा ती. मग काय, मी काल घेऊन फिरलो जाऊन एवढं घेऊन फिरणार आहे. हलकी ना विचार. मेडिकलवरून निघालो आहे आशूच्या मेडिकलसाठी. आता पुढं चालला आहे तो रायडरवर, तो आशूचे. आता थोडीशी गाडी फास्ट केल्यामुळं काय होईल की आवाज चर येईल. तर आता आशूच्या मेडिकलपासून आहे ना, ते जे शॉप आहे गिफ्टचं, ते आय थिंक काहीतरी 700 का 800 मीटरवर आहे, म्हणजे जवळच आहे एकंदरीत. मागच्या गल्लीत का पुढच्या गल्लीत असं काहीतरी बोललं तर आपण आशूच्या मेडिकलवर जाऊ, तिथे वेट करू. 12:30ला शॉप ओपन होणार आहे. तिथून मग गिफ्ट घ्यायला जाऊ आणि गिफ्ट घेऊन येऊ मस्त. आणि मग कुर्लेकरची वाट बघूया. हो, ही गाडी कोणती आहे? गाडीचं नाव लिहिले ना, वाचता आहे ना, काय खरं आहे रे. मराठीत नाव आहे का गाडीला? नाही ना. क्या बोला तुम्ही? करंट कॉमेडी नाही, काही पण बोल. मित्रांनो, आशूच्या मेडिकलवरून आपण निघालो आणि जी गोष्ट आपण पाहिजे होती ती घेता नाही आली, कारण आज मंडे, ते शॉप बंद असतं. इतका पचका झाला मला सांगतो का माझा. काल त्याला तो म्हणे 12:30 वाजता या, पण आशू थोडंसं पुढं आल्यामुळं मग मला जास्त हे नाही काही करता आलं, तर सगळाच गोंधळ झाला. मग आज तो जो मालक आहे तो गेला आहे साताऱ्याला. मग साताऱ्याला गेल्यामुळं काय आलं, शॉपला सुट्टी आहे. हे तशी मंडे सुट्टीच असते. आणि आता आय होप उद्या आता असं, कारण मला ते गिफ्ट किरणसाठी पण घ्यायचं आहे, जे आहे काल तिथून बघितलं मी. ते गिफ्ट एक नंबर आहे. बघूया, किरणच्या गाडीमध्ये पण होईल लावायला, तसं त्याला आवडेल. मी आणलेलं आहे, फक्त आता बघायचं आहे का उद्या भेटतंय नाही भेटतंय. उद्या आम्ही तिकडनं किती वाजता येणार आहे डिपेंड त्याच्यावर आहे. तर आम्ही लवकर आलो तर मग काय अडचण येणार नाही. मग बरोबर मी माझ्या टायमानुसार बरोबर ते कलेक्ट करून मी घरी परतीच्या मार्गाला जातो.
म्हणून थांबलोय कुर्लेकरची वाट बघत. मला बोलला आला 10 मिनिटात लोकेशन मागवलं, 10 मिनिटाचा अर्धा तास झाला आहे पण अजून काय कुर्लेकर आला नाही. तर बघूया आल्यानंतरच दाखवतो चेहरा तुम्हाला कसं आहे का. आई शपथ बसून परत जाम झालं मी. फायनली आपण गाडीत बसलोय. हे बघा हे भूत आलंय. मला 2चा टाईम दिला आणि आला 4 वाजता. म्हणजे मी 2 तास येड्यासारखा त्या स्टँडवर बसलेला. येता जाता मला किती नजर लागली असं काय खरं नाही. 2-3 पोरी माझ्यापाशी बसले होते. ती गोष्ट वेगळी पण मी अंकल टाईप वाटतो. आता लग्न झालेलं मग अंकल. वहिनीचा नंबर दे. वहिनीचा नंबर कशाला ऑलरेडी अंकल काय आजोबा पण नको. आधीच वहिनी लेखून न सांगतो मी आलेलो आहे त्याच्यामुळे ना वहिनी आधीच बघले माझं. इसको आप देख सकते हो. ये मासूम चेहरे को आप ध्यान से देखो. ये उधर थोड़ा काला दिख रहा है लेकिन मासूम मासूम नहीं है ये बहुत. इसने मुझे 2 घंटा स्टैंड पे बिठा के रखा. 2 घंटा. अरे घंटा रुका. अजून मुंबई हायवेला थोडं कशा पाठीमागे आपण लोणावळ्याच्या पाठीमागे सुसू ब्रेक घेतला होता त्यानं. आता निघतो आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आम्ही जात असताना नमस्कार मित्रांनो. आता व्लॉगला चालू करून बराच टाइम झाला आहे पण आम्ही तिघही बडबड करतोय. कुर्लेकरही बडबड आणि मलाही बडबड लागते. पण आमच्यामध्ये एक कार्यकर्ता आहे सिरियस मोड. त्याचं नाव असतं काय. अरे राहुल जरा हस की थोडा हस ना. थोडा कानाकोपऱ्यामध्ये हस. मी दिसते माझे फुटेज आहे ना. या इकडे या. चला इकडे या. ड्रोन शॉट. सॉरी बघितला का कार्यकर्ता. कार्टून म्हणायला बघितला कार्यकर्ता हसत नाही तो. थोडासा हसला कानाकोपऱ्यामध्ये बरं वाटलं जरा. त्याला हसता येतो. बघू आता फक्त त्याचा आवाज ऐकला नाही मी. फायनली आम्ही थांबलोय चेकोस्लोवाकियामध्ये. चेकोस्लोवाकियामध्ये थांबलोय त्यासाठी चाय पिण्यासाठी चेकोस्लोवाकियामध्ये थांबलोय. आणि तिथून तो रामवाडीला थुकायला गेला. आता तो रामवाडीला थुकायला गेला. आम्ही चेकोस्लोवाकियामध्ये मस्त चहा पिऊया आणि फ्रेश होऊन आपल्या डेस्टिनेशनला जाऊया. मस्त आम्ही आता काय म्हणतो आपण हॉटेलला आलो. रूम वगैरे बघतो आणि तुम्हालाही दाखवतो रूम कसे घेतले काय. AC रूम कुर्लेकरनं बघितलेत. वा चालेल. अरे पळेल हे कोण आहे. आई मीच आहे. ओके. अरे इथं चौक का काय बाथटबच्या हिशोबाने बनवलंय का. मग हा सेपरेट रूम का घोषित करत नाही तुम्ही. नाहीच नाही मस्त. आणि AC रूम AC कुठे आहे. अच्छा ओके गुड. चला चांगलं आहे. काय चला बरं दाखव. रूम वगैरे डन झाली मस्त. आता आमचे बॅग वगैरे घेतो आणि वर जाऊन मस्त चिलमध्ये कपडे वगैरे चेंज करून फ्रेश करून भेटायला जातो एका माणसाला. फायनली आम्ही सगळं आवरून वगैरे आम्ही निघालोय
आमच्या जिथं ज्या गोष्टीसाठी आम्हाला जायचं आहे, आम्ही ज्या गोष्टीसाठी एवढं लांब आलो चकोस्लोवाकियाला, तर त्यासाठी जाण्यासाठी आम्ही सज्ज झालो सगळे मुरलेकरनं. आम्ही स्पॉटलाईट घेतली आहे, निघूया. गाईज काही ओळखीचं वाटतं की इथं आम्ही बघा कुठं आलो. किंग आले किंग आले किंग आले किंग आले. चेहरा नाही दिसत दिसल दिसल. जय श्रीराम. जय श्रीराम. एकदम गाईज आपले 2 किंग समोर आहेत आणि इकडनं येतो, इकडनं दिसलं मी इकडनं येतो. आणि धर करूसाठी गिफ्ट आणलं होतं. हां थांब जरा. आईला घे, तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट. ओपन कर, ओपन कर, तू ओपन कर. कर ना. बर्थडे कोणाचा होता? तुझा बर्थडे. हे बघ, मी आल्याला Please, पहिले please gift open देतो कर. ना, Please सांगतो मी open कर. त्याच्यासाठी जायला होतं, त्याला पहिले देऊ टाकलं. मला हे धर, कारण मी कोणाची गॅरंटी नाही घेऊ शकत. एकदा लाडू खाले होते हाती लागणार नाही, मला गॅरंटी. थँक्यू सो मच सगळ्यात पहिलं. आणि बॉडी तू झालं म्हणजे बारीक तर झालाय. तुझे डान्स क्लास आहेत ना? हो माझे डान्स क्लास कलाकार मी बोललो होतो ना, काय ते डायलॉग मानत होतो, माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हटलं मी जेव्हा तेव्हा भेटेल तेव्हा मी तब्येत कमी करतो. हा ती रील चांगलीच गाजली होती. आणि मला बोलले तो कोण शिकवतोय शांतपणा. तुझ्यामुळे झालं नाही नाही काय चालू मला आठवण करून द्या. काय आणलंय तू घे तरी हातात वगैरे. अरे बॉम्ब नाहीये एवढा काय का बनतो ती वडिलांचं काय गिफ्ट असलेल्यानेच फुलं असतं चोम्या. दिलं का? बापरे. कडे काही ब्रेसलेट चांदीचं जे लोभ्यासारखं सेम आहे. काय वेगळे का? वेगळे. खूप थँक्यू. बापरे. समोर दिलं बरं डायलॉग यायचा मुलांनी थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. पण बॉडी तर झाली बाबा. छान वाटतं. छान ब्रेसलेट नाही बाहेर येत आम्ही मागितलं ते. ब्लॉग साठी काही बोलायचं आहे? ब्लॉगला सपोर्ट करा, इज्जत द्या. कोणतं चॅनलचं नाव आहे? बीट्स बडी डान्स स्टुडिओ. जे अरे हा हे बीट्सच्या ऐवजी मी असतो, पण बीट्सच्या ऐवजी मी बीट्स वाजतो. एसटी उलट बीट्स. बीट्स बडी डान्स स्टुडिओला इज्जत द्या. किंग बोल बीट्स बडी डान्स स्टुडिओ. बीट्स वेगळं. ओके. आपण गुटक्याम लावू किंवा घरी लावू. घरी मुश्किल आहे. घरी लावू, गुटक्याम नको. गुटक्यामसाठी आहे माझ्याकडे. त्यांनीच दिलं. गुटक्यासाठी लास्ट टाइम दिलो. थँक्यू सो मच भाऊ. तू का आणले मला रिझन नाही माहिती. बर्थडे गिफ्ट. शूट घे ना. अजून फोडतो त्याला तर दाखवतच नाही तू. टाकून गिटार डोक्यात तुझ्या. केस काय आता ती सेट नाही केले. तू अचानक बोलवलं मला. काय करू मी हे बघितलं नोटिफिकेशन आलं. अरे मी काम करत होतो आणि स्ट्रीम शेड्यूल केले. तेच नोटिफिकेशन आलं. याला बोललो अरे नोटिफिकेशन आला. तुम्ही जर विचारलं पाहिजे स्ट्रीमची तिला बोलू सकाळी भेटू. पण सकाळी त्याला बाहेर जायचं काय बोलून पाहिजे नाही बाबा. डेंजर प्रेम आहे. आज पण आपण तिकडे गेलेलो कुंटेवाडीला. तिकडे गावात जय महाराष्ट्र बाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यार काय बनवली यार. काय बोलायचं तुम्ही? स्पीचलेस बाबा. फोटो बाजूला एक्सप्रेशन दिसत नाही. आयुष्मान सगळे किल्ले मार्केट. हो तेच तर बघतोय मी. वीज दानपट्टा. दानपट्टा
तो ओरिजिनल आहे पण बारका म्हणतो. ओरिजिनल म्हणला बारका. हा ओरिजिनल आहे. हो बारकायचा पण बारक्यात नाही. बारका तुझे कर ना दे रे यार. नाच लाईट लावलं एकच जोड बघ लाईट बसतोय बा. मी काहीच नाही बोलू शकत. आईला काय वाटतंय ते. ही डिझाईन आहे ना, म्हणजे ही डिझाईन तुम्हाला सुचली का मी बनवून घेतली. त्या माणसाकडून? काय वाटतं हॅलो हँडक्राफ्टेड हँडक्राफ्टेड सोड. मेन म्हणजे श्रीमान माहिती का तुला का महाराज असताना एवढा बाबू होता रे. याला बनवायला आय थिंक महिना खाला. तुला अजून एक बघायचं शो पकड चावी जरा गाडीची टू व्हीलर बोर्ड पुढे नाही नाही पकड पकड तिकडनं पकड. सीमान 2 मिनिटं आता जातो बघते. लाईट आहे त्यामध्ये. लाईट आहे त्यामध्ये 2 मिनिटं बघतं घरी. आता बघ उठ उठ आता बघ. आता बघ आता बोल आता बोल आता बोल. काय वाटतं. फक्त जवळ ठेव जरा जवळ ठेव. करण शेट स्पीचलेस आहे. स्पीचलेस बोलताय. ज्याची श्रीमानला आवडे ते सांगते. काम केलंय ना नेक्स्ट लेवल आहे. आणि लाईट लावल्यानंतर ऍक्च्युली त्याचं हा, सौंदर्य बाहेर आलं. आई सुद्धा स्पीचलेस. आई आणि मामा आहे ना, मामांना पण हे ना तर नाही कसलं काय बोलावं आहे. अरे आम्हाला ट्रॅफिकला उशीर झाला नाही तुला बरोबर 5 वाजता निघालो. मराठ्यांच्या घरावर नेहमी संस्काराचे बार उडतात. कारण मराठ्यांची बुलंद चरित्रे हाती पट्टे चढवून दुर्गुणांची खिंड लढवत असतात. चंद्रहासांनी लिहिले. खूप सुंदर आणि त्याला तर तोडच नाही. मोठी ना. एकच पण गाइस वन साइड मतलब फोटो सेशन चालू है. नाच कर रहा है भाई. छोटी उम्र में अच्छा नाच कर रहा है. हाँ एकदम कडक और एकदम बेस्ट. बघ ना. दाखव. अरे फ्लिकर 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 फ्लिकर. पोस्ट कर डायरेक्ट. दिसलं. ठीक आहे. दिसला फायनल दिसला. आणि आम्ही एकंदरीत ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट सफल झाली. आणि हां तेच बोला ना चेकोस्लोवाकिया. हां चेकोस्लोवाकियाला जे आलो होतो आम्ही ती गोष्ट सफल झाली आहे भेटून. नंतर आम्ही थुकरटवाडीमध्ये आता इथनं थुकरटवाडीला चाललो जिथं आमचं हॉटेल आहे. तर तिथं जाऊन जेवण वगैरे करणार आणि कुठं जाणार आहे झोपायला. बाकी काय नाही. थुकरटवाडीमध्ये ते हॉटेल आहे तर तिथंच भेटूया आपण डायरेक्ट. पैसानं काय पैसानं कोण आहे. गँग आले वाटतं. मी ईश्वर राणे भाऊंच्या हॉटेलात जेवण वगैरे केले पोटभर आणि भेटायला बघा कोण आलंय. आता ते घरी जाऊन हाय राणे भाऊंना तर भेटले. हे आपले भोंडे भाऊ म्हणजे आपले मनी म्याव. यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब तर केलेलंच आहे. नवीन चॅनल आहे श्रीमान ट्वायलाइट. तो पण एक सगळे अपडेट आहे रे. लगेच
राणे भाई यहाँ पर बैठे हैं, भरपूर पेट भर के खाना खाया नहीं है इन्होंने, पर इन्होंने भरपूर पेट भर के खाना खाया है। इनका पेट भी एकदम हो गया आंड वांड शान। और हम लोग ऐसे ऊपाशी तापाशी बैठे हैं। और ये रट्टे देखो कितना है, मेरे को पता नहीं था इतना रट्टे है, पर है रट्टे है। इज्जत तो है, समझ में इज्जत बहुत है। बहुत बहुत। वैसे करनू को बोला था ना मैंने, तो जब मैं तबीयत कम होगा तभी मिलूंगा, तो इसलिए आज मिलने आया। हाँ, तो करण भाई भी इससे मिले हैं इन लोग से, और बहुत सारा प्यार है इन लोग के लिए। इसकी खुशी तो देखो। प्रदीप जी, कुर्लेकर जी लाजते, पोरग लाजते। ये बघ काय दिसतंय 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 बांधील की ना बच्ची. तर अशा पद्धतीनं आज आलो चेकोस्लोवाकियाला आणि राम टेकडीला जाऊन तिथं जाऊन आम्ही थुकरटवाडीत जाऊन कर्नूला आणि श्रीमानला भेटलो, त्यांना त्यांचे गिफ्ट दिले, लाडू दिले. आणि कुर्लेकरची फ्रेम तुम्ही सगळ्यांनी स्ट्रीमला तर बघितलीच असेल, पण तिचा जो नजारा आहे समोर तो सगळा डोळ्याने बघितला असला भारी. आणि श्रीमानची रिॲक्शन कर्नूला तर बोलताच येत नव्हतं, एवढी त्याची रिॲक्शन डाऊन होती. तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.